अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव या अंतर्गत व्यक्तिमत्व विकास विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। यावेळी लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियामुळे जीवन अत्यंत वेगवान झाले असून मनःशांती, समाधान आणि आनंद हरवत चालला आहे। अशा परिस्थितीत मानसिक सुखशांती आणि आनंदी जीवन कसे जगावे याबाबत श्री वारकड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास PI श्री उमेश परदेशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री विजय भोसले तसेच विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, RCF व QRT फोर्सचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले कर्तव्य बजावताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेक ताणतणावांना सामोरे जातात। अशा परिस्थितीत संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिक संतुलन कसे राखावे याबाबत वक्त्यांनी मार्गदर्शन केले। दररोज 15 ते 20 मिनिटे ध्यान करणे, सकारात्मक पुस्तकांचे वाचन, निसर्गात फेरफटका मारणे, त्यामुळे सकारात्मक विचारांचे चिंतन यामुळे जीवनात आनंद टिकवता येतो असंही त्यांनी म्हटलं आहे। तसेच आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळे आहोत असे नमूद करत सकारात्मक विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे। संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या विचारांचा दाखला देत ध्यानयोगाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या शेवटी राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री विजय भोसले यांनी श्री दत्तात्रय वारकड यांचा सत्कार केला। उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांचे आभार मानले। तयार केलेले त्यांचं नाव आणि आज आपण महाराष्ट्र पूर्ण जाणतो, अजूनही संत होऊन गेलेले त्यांच्या नावाने आज ह्या शब्दाला खूप मोठी उजळण ह्या महाराष्ट्राला आहे। जे दरवर्षी पायी वारी करत आपले महाराष्ट्रामधले भाविक जे आहेत माऊली माऊली करत जातात, अशा ह्या माऊली शब्दामध्ये ड्युटीला सोडत नाही, बाकीची गोष्टी करत नाही, छंद जोपासत नाही आपण। आणि जे मेन मूळ आहे आपलं, मेन मूळ काय आपला एक भक्ती संग्रह जे आपल्याला लाभलेला आहे, महाराष्ट्राचे प्रत्येक कणाकणात ते लाभलेलं आहे। आपल्याला जे पदार्थ आवडत नाही ते पदार्थ आपण आपल्या ताटात घेतो का? नाही घेत ना। मग आपलं जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये जे विचार आपल्याला नको आहे, जी परिस्थिती आपल्याला नको आहे, ती परिस्थितीला आपण का करतो? प्रश्न विचार स्वतःला। जे नको आहे ना आणि होतं काय, इथंच गल्लत होते। सक्सेसफुल पीपल्स काय करतात? आज आपण 5% लोकांची सक्सेसफुल बघतो आणि 95% लोकांचे दैनंदिन जीवन म्हणजे काही चाललं ते चाललं। पण जे टॉप ऑफ द टॉप लेवलचे अधिकारी वर्ग यांचा तुम्ही अभ्यास करा, निरीक्षण करा। जीतने वाले लोग कुछ अलग कार्य नहीं करते, वो हर एक काम अलग ढंग से करते। म्हणून आपल्याला जे नाही पाहिजे ना त्याचा आपण विचार करतो आणि म्हणून त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होतात। आणि मग आपण म्हणतो मी म्हटलं होतं तुला असं होईल, झालं तसं म्हणतो की नाही आपण? म्हणजे काय, आपण पण त्याला अट्रॅक्ट होतो आणि त्या मित्राला अट्रॅक्ट करतो आणि त्याच्या डोक्यात तेच राहतं। तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह टाका, त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह टाकायचं। तुम्हाला मी बाय डिफॉल्ट तुम्हाला गॅरंटी देतो, मला परत वापरा तुम्ही मला जे पॉझिटिव्ह तुम्ही लिहिलंय ना किंवा जे तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलंय ना त्या ती कार्यप्रणाली 100% सक्सेस होणार। तुम्ही फक्त सकाळी झोपेतून उठल्यावर म्हणा की मी आज खूप खुश आहे, खूप आनंदी आहे, आज मला बॉस कडनं खूप आनंदाची बातमी कळते। तुम्हाला जे पाहिजे किंवा तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही करताय, म्हणून तुमचे जीवन हे अधिक यशाच्या प्रगतीवर झाले राहणार नाही। कारण आपल्याला जे आवडतं ते आपण करावं। जॉब करत असताना आपण छंद जोपासावा। तसं वक्तृत्व माझा छंद आहे म्हणून मी जॉब करता करता माझा हा छंद जोपासतोय आणि तुम्ही तुमचं जे तुम्हाला हवं होतं ते तुम्ही करताय, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या हातून आपण जे काही महान कार्य करत चाललेलो आहोत, आपल्या हातून दान धर्म झाला पाहिजे। हे पण आपण आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं बाळगायचे। आपल्या हातून दान धर्म झाला पाहिजे। ज्याची बाग फुलून आलेली आहे, त्यांनी 2 फुलं द्यावी। ज्याचे सूर जुळून आलेले आहेत त्यांनी 2 गाणी गावी। ज्याच्या अंगणामध्ये झुकले ढग त्याने ओंजळभर पाणी द्यावं आणि ज्याची उंची आभाळा एवढी झाली त्यांनी 2 पावलं खाली यावं आणि समाजाला द्यावं। समाजाला जर दिलं तर समाजाला दिल्याने आपल्याकडं आणखी येतं
आणि हा जो नियम आहे हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्यामुळे समाजाचे कल्याण करण्यासाठी आपण यामध्ये आपलं योगदान देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा प्रयत्न मी नक्की यशस्वी होणार का? कारण तुम्ही या कार्यामध्ये मला मदत करत आहात आणि हे सर्व काही तुम्ही नुसतं ऐकायचं म्हणून नव्हे तर आपल्या जीवनामध्ये याची अंमलबजावणी करायची. आज तुम्हाला हे एक भौतिक मेजवानी प्राप्त झालेली आहे ईश्वरीय कृपेने. मगाशी सरांनी सांगितलं की बाहेर एवढे सर्व काही पोलीस असताना आज आपल्याला इथे 100 पोलिसांपर्यंत आपण हा विषय मांडतो. याला भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी संत महंतांनी कर्मधर्म संयोग असा शब्द वापरलेला आहे. आपण त्याला योगायोग म्हणतो. तर हा एक योग तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. कदाचित असं असावं की तुम्ही गेल्या 8-15 दिवसापासून तुम्ही थिंकिंग करत असाल की आनंदी जीवन कसं असलं पाहिजे, आपल्या जीवनाला एक निश्चित अशी दिशा मिळण्यासाठी आपण काय करायला हवं, अशा काही गोष्टीवरती कदाचित तुम्ही विचार करत असताल. आणि या ब्रह्मांडाच्या नियमानुसार लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार कदाचित तुम्ही सर्व इथे पोहोचलेला आहात. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. जर तुम्ही एखाद्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ त्याचं जर तुम्ही ध्यान केलं, स्मरण केलं तर येणाऱ्या 24 तास 72 तासामध्ये ती वस्तू तुमच्याकडे आकर्षित केली जाते. याला म्हटलं जातं लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काही सिद्धांत आहेत, काही मूल्य आहेत. या सिद्धांतावर, या मूल्यावरती हे जीवन आपलं चाललेलं आहे. आज हे विश्व अनंत कोटी कोटी वर्षापासून हे विश्व चालत आलेलं आहे. आज आपण या विश्वामध्ये आहोत, उद्या नसू. हे विश्व चालतच आलेलं आहे. परंतु हे जे काही प्रिन्सिपल आहेत, जसं एखादं मॅथमॅटिक्समध्ये किंवा सायन्समध्ये काही समीकरणं असतात आणि त्या समीकरणाला अनुसरून तो विषय बनलेला असतो, तसं हे जीवन म्हणजे जीवनामध्ये आनंद, सुख, शांती, समृद्धीचा जर आपण विचार करत जर आपण चाललो तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आणि समृद्धी ही प्राप्त होत असते. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन